हेच हवं होतं मला, तुझा विश्वास. तुमचा विवाह आम्ही लावून दिलाय. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. उद्या सकाळी तुला आमचं एक काम करायचंय, करशील ना? स्वामी, इतका काळ आपल्या सान्निध्यात घालवल्यावर एक गोष्ट कळली की आपल्या हातून घडणारी प्रत्येक कृती ही केवळ कृती नसते, तर ती एक लीला असते आणि त्याच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. कधी कधी त्या गोष्टींचा अर्थ आम्हाला कळत नाही, पण ती गोष्ट अनिष्ट प्रवृत्तींना प्रतिबंध करते एवढं मात्र नक्की. स्वामी, ही कसली पूर्वतयारी आहे? गोपाळ, आमची प्रत्येक कृती भक्ताच्या हितासाठी आणि भक्ताच्या संरक्षणासाठी असते. संरक्षण म्हणजे कुणावर कसलं संकट येणार आहे का? शिव शंकर शंभो. अहो, तुम्ही आलात, पण तुम्हाला कोणी पाहिलं तर? सरस्वती, तू शांत हो. कुणी जागा नाहीये आणि स्वामींनीच पाठवले मला परत. स्वामींना काळजी आहे आपली आणि जे काय होते ते स्वामींच्या इच्छेनेच होतंय. काही बोलायचं होतं का तुम्हाला? म्हणजे हे लग्न हे आपल्या दोघांच्याही कल्पनेतही नव्हतं. स्वामींच्या इच्छेनेच लग्न झाले, म्हणून आपल्याला हे नातं स्वीकारावं लागेल. सरस्वती, तुला असं एकटीला सोडून जायचं नव्हतं मला, पण मालकांच्या मर्जीमुळे मला जावं लागलं. पण मालकांच्या मर्जीपेक्षा स्वामींची मर्जी मोठी ठरली ना. स्वामी, काय आज्ञा आहे सांगान ते करेन. सरस्वती घरी एकटी आहे. घर नवीन आहे, लग्नाचा पहिला दिवस आहे. तू घरी जा. पण स्वामी, मालकांनी सांगितलेल्या कामाचं काय? हिमा, तुझ्या मालकाने सांगितलेल्या कामाचं काय करायचं ते आम्ही बघू. तुझा आमचं ऐकणारच की नाही? ऐकणार आहे स्वामी. आणि हे सगळं असं घडलं, स्वामींनीच मला परत पाठवले. जेव्हा तू खोलीत आलीस तेव्हा तुझे डोळे पाणावलेले का होते? काही झालंय का? कोणी त्रास दिलाय का तुला? अगं बोल ना सरस्वती, काही झालंय का? नाही, अहो, काय नाही, ते झोप येत होती ना म्हणून. आणि काम करताना कचरा गेला असेल डोळ्यात, म्हणून पाणी आलं असेल. बाकी काही नाही. बरं, जेवलीस का तू? आलं लक्षात माझ्या. म्हणजे या लोकांनी तुला जेवायला नाही दिलं ना? तुला दिवसभर उपाशी राहावं लागलं ना? थोडी पण माणुसकी शिल्लक नाहीये यांच्यात. माफ कर मला, माझ्यामुळे हे सगळं तुला सहन करावं लागतंय. अहो, तुम्ही हात नका जोडू. थांब, आलोच मी. अहो, हे जेवण हे तुम्ही कुठून आणलं? अगं, हे स्वामींनी दिले.
थांब. ठीक आहे, हे घरी घेऊन जा आणि मी काय सांगतो नीट आहे. समजलं? शिव शंकर शंभो. आणि हे सगळं असं झालं. हे लोक जरी निर्दयी असले ना, तर आपले स्वामी दयाळू आहेत. त्यांना काही सांगावं लागत नाही, त्यांना सगळं कळतं. स्वामी आपली आईप्रमाणे काळजी घेतात. हो खरंय. सरस्वती, तू काही काळजी करू नकोस. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ते सगळं व्यवस्थित करतील. तू शांतपणे जेवून घे. गोपाळा, आमचे भक्त आम्हाला माऊली म्हणतात. माऊली बनणं एवढं सोपं नाही. आपल्याच लेकरांच्या यातना बघणं, दुःख बघणं, इच्छा आणि सामर्थ्य असून देखील त्या तात्काळ दूर करता न येणार. त्यांना त्यांचे भोग भोगू देणं आणि आपण ते पाहत राहणं, अरे याचा माऊली म्हणून आम्हाला खूप त्रास होतो रे. पण प्रारब्धात एकसारखा हस्तक्षेप करता येत नाही आम्हाला. हो खरं आहे स्वामी, पण हेही तितकंच खरं आहे की त्या भोगांची झळ त्यांना बसू नये, त्यांचं बळ तुटू नये म्हणून तुम्ही त्यांची खूप काळजी घेत असता. आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला माऊली म्हणतो. गोपाळा, पाणी घेऊन ये. हो स्वामी. आम्ही काळजी घेणार आणि घेत राहणार. उद्या नक्कीच काहीतरी लीला घडणार आहे. स्वामी, काय कपिले? स्वामी, अहो पूर्ण गाव धुंडाळलं मी, पण माझ्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थी आणि कामसू व्यक्ती पूर्ण गावात मला सापडली नाही. हो ना? कपिले, दिव्याखाली अंधार असतो, दिव्याला ते ओळखता आलं पाहिजे. तोही ओळखायला शेख. एक काम करायचं. मी मग काय आम्ही नाही करते, काम करते तुमचं. उद्या सकाळी हे मडकं एका व्यक्तीकडे पोहोचवायचं. शिव शंकर शंभो. सरस्वती, अगं कसला विचार करतेस आता? तू जेवून घे. अशी उपाशी नको राहू. तुम्हीही उपाशीच आहात ना? तुला कसं कळलं? इथे आल्यापासून पाहते मी, हे लोक तुमच्याशी कसं वागतात. तुम्ही काहीही न खाता पिता सोलापूरला जाणार होतात. तुम्हीही 2 घास खाऊन घ्या. आपल्या दोघांना पुरेसं आहे इतकं जेवण. सरस्वती, एकच पत्रावळी आहे आपल्याकडे आणि दुसरी आणायला आज जावं लागणार. तू जेवून घे. मला उपाशी राहायची सवय आहे. अहो मग आपण एकाच पत्रावळीत जेवूया. एकाच पत्रावळीत? हो चालेल ना तुम्हाला? चाणाक्षय सरस्वती, आमचे संकेत बरोबर कळतात तुला.
भीमाची अर्धांगिनी शोभतेस बरा. शिवशंकर शंभो. सरस्वती अगं, अहो स्वामींनीच दिलाय ना हा प्रसाद. आता स्वामींचा प्रसाद नाकारणार आहात का तुम्ही? सरस्वती अगं पाणी पी. हे धर पाणी पी. तू वर बघ. स्वामींचं नाव घे, बरं वाटेल तुला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री माफ कर सरस्वती, माझा तसा. अहो ठीक आहे, तुम्ही काळजीपोटीच केलं. ठसका थांबला का? बरं वाटतंय ना आता? हो. खरं सांगू, आजी देवाघरी गेल्यानंतर पहिल्यांदाच कोणी इतकं मायेने, इतकं काळजीने विचारलं. नेमकं हेच सांगायचं होतं बरा. तुला तो आणि त्याला तू. तुमच्या आयुष्यातले एकटेपण आजपासून, या क्षणापासून संपला. आता सहजीवन सुरू. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींनी ही वस्तू खास सोलापूरच्या सरदाराकडून मला आणायला पाठवलं होतं. हे घ्या. येतो मी. म्हणजे स्वामींना आधीच माहिती होतं की मालक मला सोलापूरला पाठवणार आहेत. स्वामी, तुमची लीला आगाध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता कोणाला कळायच्या आधी ही वस्तू मी मालकांना देऊन येतो. आबासाहेबांनी सोलापूरला पाठवलं होतं याला, पण आहे तेच. स्वामींनी आधीच या शिपायाकडून ही वस्तू मागवली. पण मी तुला दाखवतोच, काम चोरी करणं म्हणजे काय असतं ते. सरस्वती, बरं झालं इथेच भेटली. हे घे, हे मडकं स्वामींनी दिलंय. हा, सांगितलंय ह्याच्यातच पाणी भरायचं आणि हेच पाणी घरी घेऊन जायचं. पकड. माझ्यासाठी? पण का बरं? स्वामींनी असं का सांगितलं असेल? ए बाई, का सांगितलं असेल हे मला ठाऊक नाही. स्वामींनी सांगितलं मडकं सरस्वतीकडे द्यायचं, मी दिलं. आणि तशाही स्वामींच्या लीला आहेत, त्यांचं त्यांना ठाऊक.